महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. आणि सध्या ते जॉब करतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलायन्स इंडस्ट्रीज नवी मुंबई या ठिकाणी. त्या माध्यमामध्ये त्यांना 7,000 रुपये पगार आहे. तसं हे कुटुंब सिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. यांच्या अपेक्षा मुलगा इंजिनियर असावा आणि त्याला सर्वांना सर्वप्रथम जय भीम. माझं नाव ईश्वर कांतीलाल डोंगरदेवे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा प्रबोधिनी या ठिकाणी वधू व सूचक मंडळ डोंगरदिवे यांच्या वतीने वधू व सूचक मंडळाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. आज दुपारी 12 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही ठेवण्यात आला होता. तरी पण आतापर्यंत आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी चांगला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. तरी 100 पेक्षा जास्त आम्ही आतापर्यंत लोकांचे नोंदण्या केल्या आहेत आजच्या दिवसापर्यंत. आणि माझ्या वडिलांनी 2012-13 पासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपली जी संस्था आहे डोंगरदेवी वधूवर सूचक मंडळ ही एक रजिस्टर्ड संस्था आहे, ज्या माध्यमातून आपण एक सामाजिक कार्य पार पाडण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये माझे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदेवे माझे वडील आहेत, जे अध्यक्ष आहेत या संस्थेचे. तर छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही हा वधूवर सूचक केंद्र आम्ही चालवतो. तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे कार्यक्रम करत असतो. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. दर 3 महिन्याला 4 महिन्याला आम्ही नियोजन करत असतो. आणि आतापर्यंत माझ्या वडिलांनी 14,742 एवढे लग्न डोंगरदेवी वधू सूचक मंडळाच्या तर्फे लावण्यात आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाला कुठून लोक आले? सर तसं तर आपण पूर्णभर महाराष्ट्रभर आपण याचा प्रचार केलेला असतो. तर आतापर्यंत मला जे फॉर्म बघितलेले आहेत किंवा नोंदण्या बघितलेल्या आहेत, तर नगर, पुणे, त्याचप्रमाणे जालना, बुलढाणा या शहरातून लोक आलेले दिसत आहेत. 4-5 आपल्या आजूबाजू छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूचे जेवढे जिल्हे आहेत, 4-5 जिल्हे, त्या जिल्ह्यातून इथे लोक आलेले दिसत आहेत. आपल्याकडे तसे बघायला गेलं तर सर्व प्रकारचेच म्हणजे वधूवर आणि वधूचे आणि वरांचे परिचय आहेत. परंतु आपण मोस्टली काय करतो, आपण डॉक्टर, इंजिनियर, गव्हर्नमेंट सर्वंट यांचे सगळ्यात जास्त आपल्याकडे प्रोफाईल सध्या नोंदणी करण्यात आलेले आहेत. हो, आपल्याकडं असं आताची जी कंडिशन आहे किंवा जे जनरेशन आहे, मुली चांगले शिकलेल्या आहेत, मुलं उच्च शिक्षित झालेले आहेत, मुलं उच्च शिक्षित झालेले आहेत, मुलींची अपेक्षा वाढलेल्या आहेत की त्यांना उच्च शिक्षित मुलगा पाहिजे. तर त्या पद्धतीने आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, किंवा त्यांना प्रायव्हेटमध्ये IT सेक्टरचे जे कॅन्डिडेट आहेत ते आपल्याकडे आहेत. वधू आहेत, तशा वर आहेत की जे उच्च शिक्षित आहेत, की जे चांगल्या पदावर कुठेतरी IT सेक्टरमध्ये म्हणा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणा, ते कार्यरत आहेत, काम करत आहेत. अशी प्रोफाईल माझ्या वडिलांनी एक 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तेवढे प्रोफाईल आपल्याकडे जमा झालेले आहेत, की जेणेकरून जे पण इच्छा आहेत लोकांच्या, जशा अपेक्षा आहेत, त्या कुठे आपल्याकडून कमी पडायला नको, की त्यांना आपण मदत करता आली नाही पाहिजे. की अशा होऊ नये यासाठी पप्पांनी प्रत्येक अत्यंत काम केलेलं आहे. या समाज कार्यामध्ये खूप काम केलेलं आहे. हो, माझे वडील स्वतः मध्यस्थी करून त्यांचं समन्वय, त्यांचं लग्न जोडून देण्याचं काम पार पाडतात. तर कुठे कुणाला अडचण आली की बाबा समजा एखाद्या वधूला वराबद्दल काही माहिती हवी असेल किंवा एखाद्या वराला वधूबद्दल माहिती हवी असेल, तर त्याबद्दल पण पप्पा मध्यस्थी करून त्यांना माहिती गोळा करून देण्याचं काम करतात किंवा त्यांना त्यांचं संबंध कसे जुळतील ते पार पाडण्याचं काम पप्पा करतात.
गावामध्ये जसं कोणत्या जाती धर्माचे घेतात उमेदवार येतात? तसं तर बघायला गेलं तर आपलं जाती धर्म समभाव ह्या पद्धतीचं काम आहे. त्याच्यामुळे आपण सर्व जातीचे लग्न जुळवण्याचं काम करतो. लोकांना जर आपल्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांचा काय आपला ऍड्रेस पत्ता संपर्क करू? तसं तर आपलं जो माझं ऑफिस जे आहे डोंगरदेव वधूवर सूचक मंडळाचं ते संजय नगर मुकिंदवाडी सिडको N2 छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही ऑपरेट करतो. आणि त्याचे अध्यक्ष कांतीलाल अंबादासराव डोंगरदिवे हे आहेत. त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 9881 950 754. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जसं वधूवर आहे, त्यांचे पालक आहे, त्यांना काय संदेश देणार? जे वधूवराचे पालक आहेत त्यांना जर एक संदेश देण्याचं जर बघितलं तर ज्या अपेक्षा तुम्ही वाढवताय की मुलाला समजा नोकरी गव्हर्नमेंटच पाहिजे किंवा मुलाकडे गाडी बंगलाच पाहिजे, तर अशा अपेक्षा एखादा मुलगा कोणी असो तर तो तात्काळ त्या गोष्टी अचीव नाही करू शकत. त्याला त्या काळ द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. तो जर वेळ द्यायला गेला तर मुलाचे वय किंवा मुलीचे वय हे वाढत जाते. त्यावेळेस त्यांना अपेक्षेनुसार मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटत नाही. तर आपण कुठेतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, मुलगा नोकरीला असेल आपण त्याचा घरामध्ये ऍडजस्ट करू शकतो किंवा मुलगी चांगली उच्च शिक्षित असेल तर तिला जर जॉब नसेल तर आपण ते कुठेतरी एका साईडला त्याचा ऍडजस्टमेंट करू शकतो का पहिला जॉब नाही पण आज ना उद्या लागेलच. तर ह्या पद्धतीने आपण कुठे ना कुठे काही ना काही ऍडजस्टमेंट केली पाहिजे. तर तुम्ही ऍडजस्टमेंट नाही केली तर मुलाचे मुलीचे वय वाढणार झाले आणि त्यामुळे मग पुढे चालून जसं बेरोजगारी आहे त्याच पद्धतीने मुलं पण अविवाहित राहण्याचं प्रमाण वाढेल. माझं नाव ईश्वर कांतीलाल डोंगरदेव.